कोणती कोणती? नंबर 1 देव, नंबर 2 भक्त आणि नंबर 3 नाम. तर तिन्ही ओघातला एक ओघ त्या सर्व ओघावर पाणी फिरवित आहे. जगातले जेवढे तेवढे तीर्थ इथे येतात. दुसरी गोष्ट, कुठे भी जगात जा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी काय गटुड आहे का तिकडे? ज्ञानोबा राय म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, पण चित्त नाही नामी तरी ते. आमचा एक ओघ असलाय, नाम ओघ साधा ओघ आहे वय. अद्भुत हा रस कथा काळी, अद्भुत हा रस कथा ओघात एवढी नामाची शक्ती. क्या बात, ऐका जरा आता बघा. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती, नामापाशी चारी मुक्ती आणि जाण निश्चिती विद्या. मग काय गटुडे का तिकडं? वा तुकोबाराने तर त्याला कोपरखिळी हाणली. तुकोबाराची कोपरखिळी सांगू का तुम्हाला? आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली धनी, नाव्या भटा झाली धनी, नाव्या भटा झाली धनी. ह्यांना हे गेले नाहीत तिकडे, ह्यांना कशाला ह्या तीर्थात आहेत, जाणून आले. तुकोबारा म्हणले यार काय त्या सिंहस्थ पर्वण हे काय त्याच्यात? तिथं फक्त नाव्याचा आणि ब्राह्मणाचाच फायदा, बाकीचा काय? आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली धनी. पण आमच्या तीर्थात यारे लहान थोर याती भलत्या नारीन करावा विचार न लगे चिंता कोणाशी. म्हणून देन आणि निर्मळाशी दिन आणि दुर्वदाशी Hallelujah.
ह्या त्रिवेणी संगमावर ह्या त्रिवेणी संगमावर फरक वाटला का? सारखंच वाटायले तुम्हाला? अहो तिन्हीच्या तिन्ही आमच्या एकात बराबरी करत नाही. उलट त्यांचं काही बी खटकलं त्या तिघाचं तर मिटवायला आमच्याकडंच यावं लागतं. संताकडे तर यावं लागल, देवाकडे तर यावं लागल, नाही तर नामाकडे तर यावं लागल. काय त्यांच्यात काही बी घडू द्या, त्यात ओघात त्यांचं मिटवायची ताकद आमच्या एका ओघात. म्हणून मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापासी सकळ जन. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तेने दर्शने ढाला. त्याच्यामुळं काय गंगा गंगा काय गंगा म्हणजे काय? गंगा का तुझे चरणी गंगा. एका ओघाच्या पायातून निघालेली चीज आहे. काय ती अशी भीमा आणि चंद्रभागा. पण आमच्या देवाच्या पाय धुतलेलं, पायवणी म्हणायचं त्याला, पाय धुतलेलं पायवणी. पाय धुतलेलं पाणी म्हणजे गंगा आहे, तुझे चरणीची गंगा. त्याच्यामुळं त्या प्रयागराजपेक्षा आणि त्या त्रिवेणी संगमापेक्षा आमचा कथा कसलाय? त्रिवेणी संगम श्रेष्ठ आहे का हलका आहे? श्रेष्ठ आहे. आणि पुन्हा वैशिष्ट्य कसलं बी खडूळ बांड गिरायक असू दे, 3 तुकोबारांनी 2 सांगितले आणि तुम्ही 2 समास केलाय. 2 समासात एक हलकन एक भारी नसतं. उभय पद प्रधानो द्वंद्व. दोन्ही पद ज्याच्यात मुख्य असतात त्याला द्वंद्व म्हणतात. व अथवा आणि किंवा हे उभयान्वयावे जिथं येतील तिथं द्वंद्व समास होणार. भीमा आणि चंद्रभागा द्वंद्व समास. तसं दीन आणि दुर्बळाशी, दीन बी तेवढाच आणि दुर्बळ बी तेवढाच. पण व्यवहाराच्या चष्म्यात दीन म्हणजे गरीब आणि दुर्बळ म्हणजे गरीबच की. व्यवहारातला चष्मा आपल्या कसं आपल्या बोलीभाषेप्रमाणे, आपली माय बोली मराठीप्रमाणे कसं आहे, दीन म्हणजे गरीब आणि दुर्बळ म्हणजे गरीबच असा अर्थ आपण करतो. परंतु द्वंद्व समास केल्यामुळं दोन्हीचा एकत्रित कालवा करता येत नाही, कारण तो द्वंद्वाचा चष्मा स्वतंत्र आहे, कोणालाच कमी अधिक माप टाकीत नाही. उभय पद प्रधान, एक गौण एक मुख्य असं नाही. मग जेवढी किंमत देणाला तेवढीच किंमत दुर्बळाला. म्हणून दीन दीन आहे आणि दुर्बळ दुर्बळ आहे, दोन्ही एक नाही. दीन कोण? तर दीन शब्दाचा सरळ तुकोबारांनी अर्थ केला, इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणी. इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दीन. सरळ सुटेबल अर्थ. दीन कोण? इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दीन. इंद्रिय जे जे म्हणती ते तेची पुरुष जे करीती.
ते तरले चिन तरती विषय सिंधू. इंद्रिय जसं म्हणतील तसंच करत असेल, ते तरले म्हणून जाहिरात केली तरी तरले तरू शकत. ते तरले चिन तरती विषय सिंधू. इंद्रियाच्या म्हणण्याप्रमाणे करत असेल तरत नाही. म्हणून इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दीन. दुर्बळ कोण? दुर्बळ शब्दाचा अर्थ दुर्बळ हे अवघे जन नारायणी विन्मुख. नारायणी विन्मुख. दुर्बळ हे अवघे जन नारायणी विन्मुख. नारायणी विन्मुख. नारायणी विन्मुख. दुर्बळ हे अवघे जन नारायणी विन्मुख. जी जी देवाला विन्मुख तिथे दुर्बळाची व्याख्या काय? जी जी देवाला विन्मुख आहेत त्यांचं नाव दुर्बळ. किंवा ऐसे जागविले अवघे जन होते संचित तिही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण आणि गेली वासुदेवाशी विसरून गावे ढाला. काय म्हटलंय कळालं? जी जी देवाला विसरली ती दुर्बळ, किंवा देवाला विन्मुख झाली ती दुर्बळ. सरळ सरळ तुकोबारांनी केलेल्या व्याख्या. तुका म्हणे दुबळी कोण कोण आणि गेली वासुदेवाशी विसरू नका. कारण विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84. त्याच्यामुळं किंवा दुर्बळ शब्दाचा अर्थ व्याकरण दृष्ट्या व्याकरणामध्ये दुर्बळ शब्दाचा अर्थ करतात काय? पंचमी तत्पुरुषात त्याचा विग्रह केला. दुर्गतेन बलाः यस्मात् दुर्बलः. म्हणजे बळ नावाची चीज ज्याच्यातून उन्हुंतून पंचमी काय? बळ नावाची चीज ज्याच्यातून दूर निघून गेली त्याचं नाव दुर्बळ. काय? पंचमी तत्पुरुषात विग्रह केला. दुर्गतेन बलाः यस्मात् म्हणजे ज्याच्यातून बळ नावाची चीज दूर निघून गेली त्याचं नाव दुर्बळ. आता आपल्याकडे कसे व्यवहारातल्या चष्म्यातली बळ कोणती? सत्ता बळ, संपत्ती बळ, माणूस बळ, बुद्धिबळ ही व्यवहारातली आपली बळ आहे. पण ही टोटल बळ परमार्थात निर्बळ आहेत. काय? परमार्थात यांचं काही चालत नाही महाराज. परमार्थामध्ये सत्ता बळ चालत नाही, संपत्ती बळ चालत नाही. ज्ञानोबा स्पष्ट म्हणतात एतच संपत्ती मधून सांडिजे कुरवंडी करून. संपत्तीचा मध इथं देवाजवळ सवाळून टाकल्या जात. इथं बुद्धिबळ नाही, मनगट बळ नाही, हे टोटल बळ परमार्थात निर्बळ. हा परमार्थात बळ चालतं त्याचं नाव आहे भाव. भाव बळी हा हे परमार्थातलं बळ आहे. किंवा विवेकासहित वैराग्याची बळ परमार्थातले बळ. भावापुढे बळ, भावापुढे बळ नाही कोणाचे सब ही परमार्थातली बळ आहे. काय? म्हणून जी जी देवाला बिनमुख आहेत, जी जी देवाला विसरली ती दुर्बळ आहे. किंवा एक हायेस्ट अर्थ आहे का आता चिकित्सक बुद्धीचा अर्थ आहे. कसला अर्थ आहे हा? चिकित्सक अभ्यासातलं काढलेलं लोणी विढळ. हायेस्ट अर्थ म्हणायचं याला. पण मोकळा मंगळवार नाही. हा म्हणजे
बगलातलं काढलं बाजारात नाही, शास्त्र आहे. शास्त्र काय म्हणतंय? दुष्कृती रूपेण बल्यते इति दुर्बल. काय? परत एकदा डबल ऐका, आपल्या ऐकण्यातले शब्द नसतात. दुष्कृती रूपेण बल्यते. केन बल्यते? दुष्कृती रूपेण. ज्याचं टोटल बळ वाईट कामासाठीच उपयोगाला येतंय, शास्त्र म्हणतंय ती दुर्बळ आहे. लक्षात येईल का नाही? ज्याचं टोटल बळ वाईट कामासाठीच उपयोगाला येत असेल, शास्त्र म्हणतंय ती कोण आहे? दुर्बळ आहे, दुर्बळ. हा, हे म्हणून दीन असो की दुर्बळ असो, काय दीन असो की दुर्बळ असो, आमची हरीची हरी कथा ही सुखाची रास आहे. वा, कथा सुख करी, कथा दुःख हरी. कथा सुख करी, कथा मुक्त करी. कथा याची बरी विठोबाची. हा, कथा याची बरी विठोबाची. कसल्या बी खडुळ्या बांड्याला मुक्त करायची ताकद आमच्या कथेत. म्हणून ती कथा नौका बनते, कथा नौका बनते आणि कोणत्याही थरातल्या जीवाला तारुण्याचं काम करते. काय करते? काय करते ती? तारू भव सागरी, तारू भव सागरी, सागरीचे भवनाम. भवनाम संसार. भव शब्दाचा अर्थ काय केलाय? भव शब्दाचा अर्थ होतो संसार. न्याय सिद्धांत मुक्तावली नावाचा ग्रंथ, न्यायाचा ग्रंथ, त्या मुक्तावलीच्या नमनात या भव शब्दाची व्याख्या केली. काय? उत्पद्यते वर्धते विनश्यते यस्मिन् भवति इति भव. किम नाम भव? ही भव शब्दाची व्याख्या. उत्पद्यते उत्पन्न होणे, वर्धते वाढणे आणि विनश्यते नष्ट होणे. तिन्ही क्रिया ज्याच्या पोटात आहेत त्याला भव म्हणतात, म्हणजे संसार. म्हणून या संसारूपी सागरातून अर्थात तारू भव सागरीचे ही हरीची हरी कथा नौका बनते. कुणाला तारते? गंधावाली माळकरी बघूनच तारती का? नाही. त्या बघ, धन्य धन्य दशरथ पिता. माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे वा, इकडे बोलावलं, इकडं थप नाही टाकायची. हा, धन्य दशरथ पिता. वा, धन्य धन्य दशरथ पिता. धन्य धन्य तुमच्या माता. वा वा, धन्य धन्य तुमच्या माता. धन्य धन्य तुमच्या कथा. वा, धन्य धन्य तुमच्या कथा. लोका समजता तारका. कसं वाटायले? लोका समजता हा तुकडा महत्वाचा. कोणत्या बी थरातल्या लोकाला तारक बनते, म्हणजे तारू बनते. नौका बनवून हरीची हरी कथा संसारूपी सागर. संसार म्हणजे काय? जन्म मरण म्हणजे संसार. हो, आगा उपजनी आणि निमने हे साचची जे का माननी, तो जीव लोकुमी म्हणे संसार. जन्म मरण रूपी या भवरोगातून आरामात तारुण्याचं काम करते ही हरिकथा. म्हणून तारू भव सागरीची. कुणाला तारते? उंच अधिकाऱ्याला तारील काही नवल नाही, नीचातल्या नीच व्यक्तीला सुद्धा तारुण्याची पावर आहे. कोणात? हरिकथे. म्हणून उंच नीच अधिकारी. हे बघा, आघोरा येऊनी 3 सांगितल्या.
दान न द्याल तरी जाल आघोरागा, असं आलंय का नाही आलं कुठं? दान न द्याल तरी जाल आघोरागा. आघोरा येवणी 3 आहेत, वडाचं झाड, सर्प येवणी आणि पिशाची येवणी. आघोरा येवणी 1000 वर्षांना आयुष्य असते, लवकर मुक्त होत नाही त्याच्यातून. वडाचं झाड कितीही 1000 वर्ष जगत आहे, मला वाढत राहते पटांगणात. 1 एकर मध्ये 1 वडाचं झाड आहे. किती? 1 एकर वाढलंय. ती पटांगण चालूच आहे त्याचा पसारा, लवकर मुक्तता नाही. सर्प येवणी कातीन टाकली का नवा जन्म, लवकर मुक्तता नाही. आणि पिशाची येवणीमधून लवकर मुक्तता होत नाही. पण महाराज, ही हरिकथा अशी पावरबाज आहे. आता भागवत कोणती कथा झाली? या आता भागवत कथाच झाली म्हणल्यावर भागवतामध्ये स्पष्ट उल्लेख आला. काय? ज्या वेळेला त्या गोकर्णानं ठरवलं की आपल्या भावाचा काय करायचा आहे, धुंदुकारीचा उद्धार करायचा, ते म्हणलं बाबा ह्याला काय करावं लागेल. त्यावेळेला आकाशवाणीतून काय सांगण्यात आलं? सत्कर्म करा. सत्कर्माचं नाव काय? त्यांनी बरेच लोकांना विचारलं, सत्कर्म काय, सत्कर्म काय. प्रत्येकाने काहीतरी आपली एक्स्ट्रा व्याख्या द्यायच्या. समर्पक व्याख्या कोणी आहे ना. मग शेवटी त्यांनी कुणाला विचारलं? सनक सनंदन सनत कुमार आदी 4 बंधूला विचारलं महाराज. आणि मग निर्णय दिला, हरीची हरिकथा हे सर्वात मोठं सत्कर्म आहे. आणि मग हरिकथा केल्यावर 100% काय होईल? उद्धार होईल. उद्धार झाला का नाही झाला? आज आपण म्हणतो ना, 7 दिवसाच्या कथेत वर्णन केले की वेळूच्या झाडाच्या गाभ्यात येऊन बसला होता. 1 दिवसाची कथा ऐकली की 1 गाठ अशी गाठ उलट गेली. सप्तगाठी 7 दिवसात सुटल्या. तसल्या पिशाच्या येवणीतून हरिकथेनं मुक्तता केलेली बातमी आता आघोरा येवणीतून जर मुक्त करण्याची पावर आहे, बाकी एकाकडेही ही काय नाही. म्हणून आमचा त्रिवेणी संगम, त्याच्यात कसली बी खडुळी बांडी उद्धरून जाऊ शकतात. अहो माणसं उद्धरतील काय नवलय. कपिकुळ उद्धरले मुक्त नाम काय? आमच्या त्रिवेणी ओघातला 1 ओघ आहे. त्रिवेणी ओघातला 1 ओघ आहे. नाम चांगले चांगले माझी कंठी राहू भले, कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. असली पावर आहे. त्याच्यामुळं हरीची हरिकथा नौका बनून जीवाला तारून न्यायचं काम करतील. ही कोणत्याही थरातल्या जीवाला तारते, ही कथेतली विशेषता आहे. बरं, हरिकथा तारते इथपर्यंत ठीक आहे. पण ती हरिकथा कुठली? हरिद्वारची का? का काशीतली कथा सांगायची? चरित्र दे उच्चारावे
चरित्र ते उच्चारावे, ते चरित्र उच्चारावे जे देवे गोकुळी. गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार केला, गोकुळातली कथा सांगितली की महाराज कसल्या बी थरातल्या जीवाला ती काय करते, तारुण्याचं काम करते. कोण? हरिकथा म्हणजे चरित्र. मुळात चरित्र देवाचंच. काय चरित्र? देवाच. देव अथवा देवमान्य संतांचं चरित्र. आपलं चरित्र आहे का? आपलं चरित्र नाही, विचित्र आहे. आणि मी तरी विचित्र म्हणायलो. शंकराचार्यांनी त्याला अति उपसर्ग लावलाय. कुणी? आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी 12 पंजरिका नावाची 12 श्लोकाची पंजरिका लिहिली. जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या 12 पंजरिकेच्या पहिल्या श्लोकात म्हटलं काय? काते कांता कस्ते पुत्रा संसारोयमतीव विचित्रा. कशाची कांता, कशाचा पुत्र आलाय? हा? अयम संसारा हा अतीव विचित्र. अति विचित्र आहे म्हणून आपलं चरित्र का अति विचित्र आहे. न सांगितलेलं कितीतरी चांगलं. आपलं न सांगितलेलं चांगलं. देवाचं चरित्र. चरित्र म्हणजे काय? चरित्र शब्दातच अर्थ भरलेला आहे. काय? चरमरूप व्यापारम प्रति यत्र येते तच्चरित्र. चरमरूप व्यापारातून जी तारुण्याचं काम करतंय त्याचं नाव चरित्र. चरित्र शब्द आपल्या बोलीभाषेतला शब्द आहे, सर्वत्र वापरातला शब्द आहे का ना चरित्र. चरित्र शब्दाचा अर्थ आहे चरमरूप व्यापारातून जे तारुण्य येत आहे त्याचं नाव चरित्र. आता चरमरूप व्यापार म्हणजे काय? थोडा अशी काही शब्द परिचयाची नसतात किंवा बोलीभाषेतली नसतात. चरमरूप व्यापार म्हणजे काय थोडंसं सांगतो. आता हे पुढेही बहुत करणे आहे. चरमरूप व्यापार त्याला म्हणतात. व्याकरण शास्त्रामध्ये चर नावाचा धातू आहे. कोणता धातू आहे? चर. त्याचा अर्थ होतो साध्या भाषेत चरणे. चरचरती म्हणजे चरणे. माणूस खातो का चरतो? माणूस खातो का चरतो? नाही. एक. आता पुढे काय? त्या चर धातूची प्रामुख्यानं त्याचा एक सावत्र बहु आहे. दुसरा कोणाचा? चरचा एक सावत्र बहु आहे. बाप एक ना या दोन म्हणजे सावत्रपणा आला. ह्या चरला दुसरा एक अर्थ केला जातो सावत्र पद्धत. कसे येतं शब्द? आया जरी दोन असल्या आणि बाप एक असला तर बापाची जेवढी इस्टेट तेवढी. समजा बापाला 30 एकर जमीन आहे आणि पोरं 2 आहे, दोन्हीचा विस्तार आहे. मग 2 आयाच्या विस्ताराची 2 पोरं म्हणजे सख्खे सावत्र भाऊ ते. मग या सावत्रपणात कोणत्या बी पोराला विचारलं, ए पोरा जमीन किती रे तुम्हाला? आम्हाला 30 एकर. तर दुसऱ्याला विचारलं, तोला आम्हाला 30 एकर जमीन आहे. दोघं बी किती किती सांगायले? म्हणजे 30 आणि 30 60 आहे का? नाही 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 30च आहे. पण एकत्र कुटुंब असल्यामुळं दोन्हीचा व्यवहार एकत्रित होतो. त्याच 30ला ही बी 30 म्हणते, त्याच 30ला ही बी 30 म्हणतं. जमीन दोन्हीची एकच आहे. तसं री वर्णयोर में सावर्ण्यम वाच्यम. रू और लृ इन दोनों में आपस में सवर्णीय संज्ञा होने के कारण दोनों का लगभग टोटल व्यवहार आपस में एक जैसा होता है. म्हणून चरचा अर्थ चरणे बी आहे आणि चरचा अर्थ चलणे बी आहे. चरचे अर्थ किती झाले आता? चरणे आणि चलणे. आणि
त्या चरण्यामध्ये एखादूच परिष्कृत शब्द आहे, म्हणजे आपल्या भाषेत सुधारित परिष्कृत पूर्ण त्याचं शुद्धीकरण करून चरण्यामध्ये एक क्रिया आहे बारकी, चरवण. चरण्यातली बारकी क्रिया कोणती? चरवण. आपल्या भाषेत त्याला शुद्ध मराठीत रवंत किंवा गावठी भाषेत रोहत म्हणतात. आपल्याकडे काय म्हणतात गाठी साध्या भाषेत? रोहत शब्द नाही. जनावर खाल्लेलाच घास तोंडात आणणार आणि काय करणार? रोहत करणार, आहे का नाही? रोहत म्हणा, रवंत म्हणा किंवा चगळणं म्हणा गावठी भाषेत साध्या शब्दात. मग माणसाला चगळायचा नाद आहे का नाही? उगेच आपल्यात आपली चर्चा, बाहेर ह्या गोष्टी कशाला बोलायच्या? माणसाला चगळाय काही बी बघा, चॉकलेट चगळू द्या, लेमन गुळी चगळू द्या, चिचाचं पण चगळू द्या, चगळायचा नाद आहे का नाही एवढंच बोला. हा घ्या बाबा, आता तर प्रमाण दिला, आता तर कोण बोलतय? तू खबर सांगता विषयाचे चरवणी आणि केली आयुष्याची गाळणी विडा. मग माणसाकडून चरवण क्रिया घडती का घडत नाही? घडती का घडत नाही? ये. आणि माणसाचे दुसरा अर्थ काय केलाय आपण? चलणे. चरचरती म्हणजे चलणे. आता प्रत्येक माणूस चलतो का चलत नाही? प्रत्येक माणूस एखाद्याला पाय बी नसू द्या, ते डोक्यानं चलत असेल पण चलतंय का नाही चलत? काही माणसाचं डोकं चलते. आता सर्रास माणसं पायानं चलतील, पण आमच्या केजला एक तुम्हाला माहिती असेल, विश्वंभर कोकिळा ओळखीत होतात का तू? नाही. पिंड ब्राह्मण महाराज 100% पायानं लोळा माणूस होता. RSSचा कार्यकर्ता होता केजला. केजच्या जेवढ्या शिक्षण संस्था आहेत, आता लक्षात आलं त्यांचं, केजच्या जेवढ्या शिक्षण संस्था आहेत, अशोक पाटलाच्या बाकीच्या आडसकराच्या अर्ध्या आणि एकट्या विश्वंभरचा अर्धा हिस्सा आहे त्या लोळ्याचा. ते डोक्यानं इतकं सुपर. नानाच्या सुद्धा ऐकण्यात असेल विश्वंभर उग बारक माणूस होत. सायकल हानी ना करी कॉलेज निर्माण केलं त्यांनी. एक शिक्का उमटून दाखविला तालुका प्लेसला शैक्षणिक क्षेत्रात. इतका प्रॉम्प्ट जबरदस्त. क्वालिफाईड नाही, फिलॉसॉफी केलेले शिक्षक, पण लटलटाच उडायची कारण इतकं प्रॉम्प्ट होत होतं. हा पण रीतसर डोकं म्हणजे महाराज अति सुपर डोकं. हा डोक्याला चाले नाही म्हणून ती पायानं कमी चालायचं, डोक्यानं चालत. त्याच्यामुळं आता ह्या कोरोनाच्या ज्येष्ठ अगोदर, कोरोनामुळं नाही, कोरोनाच्या ज्येष्ठ अगोदर समजा काही वयानं म्हणा आजारी म्हणा 70-80च्या घरात असेल, पण ते माणूस म्हणजे माणूस महाराज, विचारवंत बुद्धिमान. मुद्दा एकच आपला, चलतोय ही गोष्ट खोटी का खरी? कशानं बी चलू द्या, माणूस चल. बरं, आपल्या सर्वाच्या चाली सांगायसारख्या आहेत का? न सांगितलेला बरे आहे. कारण आपल्या चाली सांगून कीर्तनावर काय नांगूर फिरवायचा आहे का? कीर्ती मानवाची सांगून, कीर्ती मानवाची सांगून आहे. क्या बात आहे. असे म्हणजे एकच चांगली चाल सांगतो. माणसं बी चांगली आहेत आणि चाल बी चांगली सांगतो. बारक्या चाली सांगत बी नाही आणि त्या न सांगितलेल्या 100% चांगलं. जगात नंबर 1 चांगली चाल कुणाची? कशासाठी बोलायलो का? हुकी आली मला चरित्र शब्दाचा अर्थ सांगायलो. विडर जगात सर्वात नंबर 1 चांगली चाल काय? राजाभाऊ गप झालाय, नाहीतर राजाभाऊ असा पिसळून तो प्रमाण देतो.
ध्यानात यायलंय पण जजमेंट बसा नाही हो. जगात नंबर 1 चांगली चाल सज्जन हो. जगात नंबर 1 ची अप्रतिम चाल त्याचं नाव आहे राजहंस. राजहंसाचे चालणे. क्या बात. राजहंसाची चालणी भूतळी झाली शहाणी. तरी आणि काय कोणी चालावेची ना. क्या बात. तरी अनेक काय कोणी चालावेची ना. जगात राजहंसासारखी चाल अजूनही कुणाला जमली नाही महाराज. काय बदकानी दांडगं वजन वापरिलं कुणी. ती महागाला डेरान ती लुटू लुटू चलनन आडमाप वजन वापरिलं कुण बदकानी. पण चाल चांगली नाही महाराज. त्याचं कारण जात 12 महिने घाणी तोंड घालून असते. बदकाची चाल खराब कशामुळं. घाणी तोंड घातल्यामुळं. अहो कोंबडा बघा कोंबडा काय ईश्वरानं देण दिली त्याला. अहो सकाळी तेल लावलेले आता माणसाची खिस भुरभुर करते. टिकत नाही काही काहीच्या डोक्याला तेल. त्या कोंबड्याच्या पक्काला कुण्या ऋषीनं लावलंय का कोण्या देवानं लावलंय. कधी ती कुठल्या बी गावचं कोंबडा आणा कशाला बघायला म्हणून. बघायला म्हणून कोणत्या बी कोंबड्याच्या पक्काला महाराज तेल लावल्यासारखी चम 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 चंपक चंपक. काय ती ईश्वर निर्मित आहे. ज्याला वेगळं तेल लावायची नैसर्गिक तेल आहे त्याला. आणि ती तुराबी काय आपल्याला खाऊ खाऊ बेजार व्हावं लागतं. कशाला तुऱ्याला. आपले तुरे म्हणजे कृत्रिम तुरे. त्याचा नॅचरली नैसर्गिक देवानं त्याच्या वर असा तुरा दिलेला. आणि चलणं बी असं टचकत वजनात चलते. कोण कोंबडा. काय तुम्ही बघा कसं कुरकुर करणं वजनामध्ये कोंबड्याचं चलणं बार काय ना बघा. आता कीर्तन सुटलं बघा आता वजनात चलतंय कोण कोंबड. पण महाराज चाल चांगली नाही. पुढेची उकरी लाभ तुका म्हणे झाली कोंबड्याची परी पुढेची उकरी लाभनेने. उभ्या राशीवर सोडल्यावर पटा 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 दाणे टिपायचे चुनाट भरून मोकळं व्हायचं. होतंय का ते पत नाही महाराज. चांगल्या राशीत उकीर आणते. असल्या चांगल्या जागेत उकीर आणा होय. म्हणून काय चांगली नाही. किती बी वजन वापरू द्या त्यानं चाल चांगली नाही. नैसर्गिक. अहो खेड्यात एखाद्याचं काही खटकलं अथवा एखाद्याचं काही धांदून चारलं कळत न कळत खाऊ द्या मुद्दाम चारू द्या कसं बी होऊ द्या. मग ती उठतं ती म्हणते पोलीस स्टेशनला जायची. आता अशी नानासारखी ही अशी पोक्त जाणकार माणसं म्हणतात येडेस का हा पोलीस स्टेशन काय असेल ती 4 चौघात मिटू. आपलं गाव आतापर्यंत पोलीस स्टेशनला नाही वच कशाला काय. मग ती काय म्हणते माहिती का. कोणती शहाणी तो आपल्या गावात. काय म्हणते काय म्हणते कोणती शहाणी तो सर्रास तोंड बघून निर्णय देते. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करीत असले बसा म्हणावं आपली बी तयारी. हंसाची आणि निवडी दुधारी पाणी निवडी दुधारी पाणी राजहंसाची आणि निवडी क्षीर आणि पाणी किंवा काय शब्द हो
ज्ञानोबा म्हणतात चाचूचेनी अंगरडी नाही चाचूचेनी अंगरडी निवडी जेवी झगडे क्षीरनिरांचे एक तुकडा राहायला लागला ना. चाचूचेनी हा किंवा चाचूचेनी सांडसेन खांडी जे पेपारी राजहंस हा ती वेगळी ही वेगळी ही आम्ही जी म्हणलेली ती वेगळी आहे. थोडक्यात आपला मुद्दा काय राजहंसाची आणि निवडी क्षीरानी राजहंसाचे बघा निवडी वेगळा दोन्ही वेगळा असं एक प्रमाण आहे. बरोबर आहे. सलिली पै जैसे दोन्ही मिळले असे निवडी ते निवडी जे हां हाय हाय बरोबर आहे. प्रमाण अनेक आहेत काही महत्त्वपूर्ण असं मर्मस्पर्शी प्रमाण राहतं महत्त्वाचं लक्षात यायला कधी कधी जमलिंग होती अशी. हां थोडक्यात राजहंसाच्या चुची पुढं पाणी पाणी दूध दूध करतं. चोच पाण्यात टाकली आणि दुधन पाणी मिक्स असलं की महाराज फक्त दूध दूध वडीतंय पाणी जागेवर ठेवतंय. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करायची ताकद फक्त राजहंसाच्या चोचीत. मग इतके सुंदर विचार दुसऱ्या कोणाकडे आहेत का? मग जगात नंबर 1 ची चांगली. मग कुणी म्हणतील त्याची एवढी चांगली चाल का? त्याचं एकच कारण राजहंस आपलं तोंड गहाणीला बाटूच देत नाही. राजहंसाचा मोतिया कुठं फुटलंय तिथं टोचा घालणं काम कोणाचं? कावळ्याचं. विनाकारण कुणाच्या बी नावानं कुचित राहणं हे काम हंसाशी विरोध करीत कावळा नेनेच्यांची गती नेनेच्यांची गती. हंसाशी विरोध करीत कावळा त्यांची कळा उंचपणी. काय हंसाशी विरोध करीत कावळा बघा हंसाशी विरोध करीत कावळा नेने त्यांची गती उंचपणे. थोडस कस तरी व्हायला निवांत बघू. नेने त्यांची कळा उंचपणे. हा बरोबर आहे. ही बरोबर आलात. नेने त्याची कळा उंचपणे. राजहंसाच्या विचाराची उंची कावळ्याला सापडत नसते. हा कंकर तितिरा लाहोराच्या थोरल्या भावाचं नाव चितर किंवा तितीर म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? तितीर असते. त्याचं वैशिष्ट्य असे त्याच्या चुनाटात असलं हिटर आहे बारक्या बारक्या कावळ्या खड्याचं पाणी करतंय. कसली हिटर कळाली का नाही? कंकर हिंदीमध्ये खड्याला कंकर म्हणतात. कंकर तितिरा याचा अर्थ कुणाचं कुठं फुटलंय तिथं टोचा घालणं काम कावळ्याचं. आणि विनाकारण कुणाच्या बी नावानं कुचा माणसं म्हणतात ना
अति असाच महाराज आपण कोणाचं काय केलं पण विनाकारण ती माझ्या नावानं खडे खातय असं आहे का नाही. कंकर तिथिरा पण राजहंसाचा मोतियाचा गबाळाला तोंडच वाटू देत नाही. म्हणून आहारच शुद्ध सत्व शुद्धी आणि सत्व शुद्ध ध्रुवामती. म्हणून चरित्र ते उच्चार. पण एक लक्षात घ्या, कसल्या बी थरातल्या जीवाला, कसल्या बी चरित्रावाल्या जीवाला, कोणत्या बी थरातल्या जीवाला जे तारुण्याचं काम करतंय त्याचं नाव चरित्र. आणि त्यातली त्यात गोकुळातले चरित्र ते उच्चारावे खेळी देवे. गोकुळातलंच का त्याचं एकच कारण, तुगा मने आबडी धरी, तुका म्हणे आवडी धरी, आवडी धरी, तुका म्हणे आवडी म्युझिक सिस्टम रूपाकरी
धर्म